काय या काय महत्वाकांक्षा आहेत? लोकांना कशा महत्वाकांक्षा असतात की बाबा मला श्रीमंत व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, अशी काही महत्वाकांक्षा नाहीये का तुझी? आयुष्यात तुला काय व्हायचंय? काय असंच आहे. ओके, म्हणजे तसं काय आहे. बरं मला सांगा, तुझ्या स्वर्गीय सुखाची व्याख्या काय? कमॉन. मला ते पेविकॉल असतं ना, हा. ते हाताला असं लावून ना दिवसभर काढत बसायला आवडतं. सकाळी लावतो मी असा आणि असा बसतो, दिवसभर काढत बसतो हाताची साल, मग गेल्यावर पुन्हा लावतो, असं दिवसभर मी करतो. आणि ते कान कोरायला मला सॉलिड आवडतं. हे कान असं हे घालायचं, डोळे असं गेले तर असे पांढरे नाही होत, घातल्यावर आपोआप होतं. ते बघा, हे बघ, सॉलिड मजा येते. हे काय करताय अरे तुम्ही? एक काम करा ना तुम्ही हे पण. तुम्ही काय हे करताय? घ्या, हे घ्या काळी, तुम्ही घ्या, तुम्ही घाला. बघा, तुम्ही तिथे बसा, मी इथे बसतो. बघा बघा, मजा येईल. बसा बसा, तुम्ही आधी बसा. हा. काय डोळे मिटा. तुमचं चाललंय? हे बघ, करा करा, हे बघ, हे बघ. आईच्या. मजा येते की नाही? कसं वाटतंय? हा मस्त वाटलं. पण काळजी घ्या, काडी पेटते कधी कधी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्यासाठी. वा. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या कार्यक्रमात आम्ही विविध सेलिब्रिटीजना बोलवतो आणि आम्ही त्यांची माफ करा, आम्ही त्यांची ओळख करून घेतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारतो. आज आपल्या इथे येणार आहेत मॅनेजमेंट गुरु विशाखाताई सकारात्मे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. काय केलं तुम्ही? काल आपलं फोनवर बोलणं झालं तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? मुलाखतीत भॉक बिक केलं तरी चालेल म्हणाला होतात तुम्ही. अहो नाही, मी असं म्हणाले होते की जोक बी केला तर चालेल. म्हणजे मुलाखती दरम्यान कसं वातावरण खेळतं राहतं ना, म्हणून म्हटलं तो जोक बी करा. ओळख न पळख भॉक काय करताय तुम्ही? Sorry, भॉक करण्याचे या ना, बसा ना तुम्ही. तुम्ही ते फोन केले. मी समीर चौगुले, मी अच्छा, फोन करत ओके, होतो. ओके. प्लीज बसा बसा. थँक्यू सो हा, मच. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत आपल्या. थँक्यू. ताई, आज तुम्ही समाजात वावरता. हो. आज तुमच्याकडे समाज एक कॉर्पोरेट मॅनेजमेंट गुरु म्हणून बघतो. खरंय. आज तुम्ही माझ्या इकडे आलात, मी तुमच्याकडे लई मोठी शानी म्हणून बघतो. हो, okay. है ना, म्हणजे असे विविध अनुभव घेऊन आज तुम्ही या पदापर्यंत पोहोचलेला आहात. अच्छा, हा. म्हणजे एका अर्थी असं म्हणता येईल की तलावातून बाहेर काढून सुकवून तुम्ही एक मच्छी म्हणून आज माझ्या समोर आलेला आहात. तर तुम्हाला ते कसं वाटतं? एक मिनिट, मला या वाक्याचा ना संदर्भ नाही लागला. आपण म्हणतो ना, बरेच प्रयत्न केले, अनुभव घेतले आणि मग तलावातून बाहेर काढून सुकवून मच्छी एक मिनिट, तुम्हाला तावून सुलाखून म्हणायचंय का? अरे तेच म्हणायचं होतं मला. काय Sorry, sorry. मला म्हणजे लक्षातच नाही. तलावातून सुकून मच्छी काही बोलताय ते मी ऐकलं होतं कुठेतरी. नाही, तर नाही. माफी मागतो, यापुढे मी काळजी ये, घेईन. please पण तुम्ही राहून काळजी. राहून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुमच्या कामाचं स्वरूप काय? म्हणजे काम काय करता तुम्ही? वा, कसं आहे, समाजात तरुण पिढी जी आहे ती निराशेच्या गर्तेत अशी रुतली आहे. करेक्ट आहे. त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतो. नाही ते ठीक आहे, पण काम काय करता? हेच मी त्यांना विचारांची सकारात्मक ऊर्जा मी देते, मी पास ऑन करते. आई नाही, मला नाही कळत आहे, खरंच नाही कळत आहे. मला जरा काय आहे ना, कन्फ्यूज, एवढा मोठा विचार ठीक आहे, हरकत नाही. मला लक्षात आलं की तुम्हाला ते कळत नाहीये. हा, हा. साहजिक आहे. एक मिनिट, आपण आहे ना प्रॅक्टिकल थोडंसं करूया. हा, काय- एक काय? मिनिट. हा ग्लास सकाळीच काय? सकाळीच हा ग्लास इकडे ठेवलाय सकाळीच हा ग्लास इकडे ठेवलाय असं मी म्हटलं. तेव्हापासून इकडेच आहे. द्या तो ग्लास इकडे द्या. आता हा ग्लास, ओके. हो, या ग्लासात तुम्हाला काय दिसतंय? पाण्यात डुंबणारी विशाखा. इथून डायरेक्ट दिसते, तुम्ही इथून बघा. नाही, तुम्हीच कसं बघणार, प्रॉब्लेम होईल. मला खरंच दिसते, पाण्यात डुंबणारी विशाखा खरंच दिसते. मुद्दामून करू नका तुम्ही. मुद्दामून नाही. ग्लासाच्या पलीकडचं पाहू नका, फोकस करा. विजन क्लिअर ठेवा आपली. ग्लासात तुम्हाला काय दिसतंय? ग्लास वरती रिकामा आहे, खाली भरलेला आहे. खायला म्हणजे तुमच्यासारखा वरती रिकामा, खाली भरलेला आहे. मला ते म्हणजे हे दिसतंय मला दोन्ही वरती. हा अर्धा
अर्धा रिकामा अर्धा भरलेला तुम्हाला दिसत असला तरी तो मला फक्त अर्धा भरलेला दिसतोय. अच्छा ओके. याचा अर्थ काय? तुमच्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे. जर हा अर्धा रिकामा अर्धा भरलेला असेल तर दोन्ही दिसलं पाहिजे. तुम्हाला फक्त एकच दिसतंय म्हणजे डोळ्यात मोतीलिंबू झालेत तुमच्या. मोतीलिंबूचं ऑपरेशन करून घ्या तुम्ही, सांगतो तुम्ही तुम्हाला. वेडे आहात का? अहो मला असं म्हणायचं की मी बघा किती पॉझिटिव्ह विचार करतेय. तुमच्या आयुष्यात काही ध्येय आहेत का? नाही म्हणजे ध्येय म्हणजे बघा तुम्ही खाकरताय याचा अर्थ तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे. नाही म्हणजे हा आत्मविश्वास हे हा न्यूनगंड आहे आजकालच्या मुलांचा. मी तुम्हाला सांगते स्वतःला असं मोठ्यानं म्हणा. स्वतः असं आत श्वास भरून घ्या आणि मोठ्यानं म्हणा, हे जग मी जिंकणारच. हे जग मी जिंक. मोठ्यानं मोठ्यानं हे जग मी जिंक. मोठ्यानं अजून मोठ्यानं मुठी आवळ्या आणि म्हणा, हे जग मी जिंकणारच. हे जग मी जिंकणार. अजून मोठ्याने, हे जग मी जिंकणार. 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 हे जग मी जिंकणार आहे. मी जिंकणार आहे. शहाणपणा करून तोडून टाके. हे जग मी जिंकणार आहे. मोठी शहाणी आहेस तू. माझ्यासमोर शहाणपणा करते. हे जग मी जिंकणार आहे. हा आवाज कोणासमोर चढतोय लक्षात येते का? जर अंदाज आला माझ्या चालल्यावरनं एका बुक्क्यात खेळासारखा ठोकला झाला. एका बुक्क्यात. सॉरी. कशाला एवढा आवाज कशाला चढवायचा? नाही मला ऍक्च्युली तुम्ही मला थोडंसं उद्योग केलं म्हणून मला हे झालं थोडंसं. तुम्ही अक्षरशः मला पेटवलं तुम्ही. नाही एकदम ते मनात तो विचार आणला ना त्यामुळे पेटलो मी. नीट वागायचं हा माझ्या. सर सर हा? हो, तर लक्षात घ्या, ध्येय साधण्यासाठी ना स्वतःला कायम मोटिवेट करत राहिलं पाहिजे. Yes, yes. लक्षात घ्या, मोटिवेट करणं गरजेचं आहे. मला सांगा तुमच्या काही महत्वाकांक्षा आहेत का? आहेत महत्वाकांक्षा आहे हा, माझी. आहेत तुमच्या हो, आहे, महत्वाकांक्षा? आहे. सांगा मला काय आहेत तुमच्या महत्वाकांक्षा? मला एक सेलिब्रिटी व्हायचंय. वा, यू आर ऑन ट्रॅक. राईट, गुड फार मोठा सेलिब्रिटी व्हायचंय. गुड. आणि सेलिब्रिटी होऊन तुम्हाला काय करायचं? समोरच्या चाळीत संगीता राहते ना, संगीता ती बाहेर पडली, मी घराच्या खिडकीत जाणार आणि ए संगे तुझ्या वेणीत दोन वांगे असं एकदा चिडवायचंय मला. तिला आयुष्यात एकदा तरी करायचं. ही तुमची महत्वाकांक्षा आहे. हो. तू जगतोयस कशाला रे? काय जगण्याची लायकी आहे तुझी सांग बरं? जा ना तू, जा या पृथ्वी तलावर नाहीसा हो. काही अडत नाही कोणाचं इथे तुझ्या वाचून, काही अडत नाही. पण मग हा शो. अरे बापरे, अरे बापरे. बापरे, एवढी काळजी तू नको करू. आहेत नवीन लोक येत आहेत. एवढी काळजी करू नको. हा काय या काय महत्वाकांक्षा आहेत लोकांना? कशा महत्वाकांक्षा असतात की बाबा मला श्रीमंत व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, अशी काही महत्वाकांक्षा नाहीये का तुझी आयुष्यात? तुला काय व्हायचंय? काय असं आहे? ओके म्हणजे तसं काय आहे? बरं मला सांगा, तुझ्या स्वर्गीय सुखाची व्याख्या काय? कमॉन. मला ते पेविकॉल असतं ना, हा, ते हाताला असं लावून ना दिवसभर काढत बसायला आवडतं. सकाळी लावतो मी असा आणि असा बसतो, दिवसभर काढत बसतो हाताची सालं. मग गेल्यावर पुन्हा लावतो, असं दिवसभर मी करतो. आणि ते कान कोरायला मला सॉलिड आवडतं. हे कान असं हे घालायचं, डोळे असं गेले तर असे पांढरे नाही होत, घातल्यावर आपोआप होतं. ते बघा, हे बघ सॉलिड मजा येते. काय करताय? अरे एक काम करा ना तुम्ही पण. तुम्ही काय हे घ्या, हे घ्या काळी, तुम्ही घ्या, तुम्ही घाला. बघा तुम्ही तिथे बसा, मी इथे बसतो. बघा बघा मजा येईल. बसा बसा तुम्ही आधी बसा. काय डोळे मिटा. तुमचं चाललंय? हे बघ, करा करा. हे बघ, हे बघ. आईच्या. मजा येते की नाही? कसं वाटतंय? हा मस्त वाटलं. पण काळजी घ्या, काडी पेटते कधी कधी. झाला तुझा हा फालतूपणा करू. आपण जरा ज्या मुद्द्याकडे आपण आलोय त्याच्यासाठी काम करूया. नो प्रॉब्लेम. थँक्यू. आता हा चार्ट बघायचा. ओके. हो चाटच झालं एकदम. चाट बघली चाट. अशी चाटकन देईन ना आता तुला. चाट कळणार नाही आपल्याला काय झालं ते. कळलं? काय लिहिलं याच्यावर? जीवनाच्या यशाचा मार्ग. शाबास.
व्हेरी गुड. हे काय शब्द आहेत कळतंय? हो. हा तुझ्या जीवनाच्या यशाचा महामार्ग आहे. हा आता तुझ्या दृष्टिकोनातून तुझा जीवनाचा महामार्ग काय आहे हे आपण जाणून घेऊया. घे पेन घेतो, खाली पडले तर पेन घे. आता तुझ्यानुसार तुझ्या क्रमवारीनुसार तुझ्या जीवनाच्या प्रायोरिटीज काय आहेत ना त्या मला सांग. याचं काय अर्थ वेगळा नाही, हे बघ ना, इच्छा, जिद्द, चिकाटी, अपयश, मेहनत, नशीब, यश, ऊर्जा या सगळ्या गोष्टीनं तुझ्या क्रमवारीनुसार मला सांग. हे इच्छा आहे. ओके. म्हणजे जर इच्छा तुम्ही इथे या साईडला याल का? बरं या. म्हणजे हे इच्छा समजा असेल बरं. इच्छा इथे घेऊ का? म्हणजे मला तरी बरं पडेल, राईटी आहे ना त्यामुळे जरा. हा घ्या, कुठं घ्यायची इच्छा घ्या. मग इथली इच्छा आहे कॅन्सल करून टाकूया. हा थोडा फ्लायओव्हर टाकला इकडे. हा. ही इच्छा इथून इथे इच्छा. पुढे. ओके. आता इच्छा इथे नाही आहे पहिली इच्छा. इच्छा. ओके. हा इथे इच्छा नाही आहे ना तर हा तुम्ही- कळलं मला, नका गिर कुठू. हा कळलं. इथे नो पार्किंग लिहितो ओके. म्हणजे तुम्हाला तसा प्रॉब्लेम. हा. बर आता मला असं वाटतं जर जिद्द असेल आणि ऊर्जा असेल तर शेकोटी करायला मजा येते. चिकाटी येते, चिकाटी आहे. शेकोटी येते. काय डोळ्यात पण फुल पडले का? चिकाटी आहे ना, नीट वच. चिकाटी येते. चीट डार्क करतो म्हणजे मला कळेल. चिकाटी आहे. हा पुढे. हा इथे समजा हा महामार्ग आहे ना. हम्म. हा एक महामार्ग काढला. हा, यशाचा महामार्ग. ओके. हा महामार्ग ओके. आहे. हा माझा मी माझा बघेन. हा ठीक आहे, कळलं. तुमचा हा महामार्ग आहे. पुढे. हा महामार्ग आहे. हे इथे हे आहेत. हे काय आहे? हे फळवाले आहेत. ते अनार बिनार विकतात ना, ते बाजूला असतात. सीताफळ वगैरे, रामफळ वगैरे. आणि इथे हे टोल नाका आहे. आणि हे काय सांगा? हे काय? काय आहे हे? ते टोल नाही भरलं तर बॅरिकेड टाकतात ना. पुढे. काय सुचतंय? पुढे. तर हा महामार्ग झाला. बरं, आता मग समजा ऊर्जाला इथे राहायला यायचं अपयशकडे. इथे तुम्हाला महामार्गावर अजून काढायचं नाही काय? नाही हे एवढं नाही फार हे नाही. काढा ना, सुलभ शौचालय वगैरे काढा. नाही, छे, अशा गोष्टी आपण नाही करत. ऊर्जाला समजा अपयशकडे राहायला यायचं असेल तर बाबा इथे ट्रॅफिक आहे समजा, तर म्हणून हा इथे महामार्ग, इथे लोहमार्ग, इथे एक नवीन लोहमार्ग, या पट्ट्या. हे काय सांगा? तुम्हाला वाटेल फळवाले पण पट्टीवर बसतात ना खाली तिथे. सिग्नल नाही काढायचं. सिग्नल हा सिग्नल काढून टाक, काय प्रॉब्लेम काढून नाही. हे सिग्नल साठी जागा कमी आहे. हे अपयश आपण हा इकडे खोडून घेऊया. टाक सगळं. हे अपयश इकडे. शाबास. हा सिग्नल इथे. सिग्नल व्हेरी हे गुड. असं लाल इथे पिवळा इकडे. हिरवा करेक्ट. आणि इथे हे मेहनत काढून टाका. ते काढूनच टाक आणि नशीब तर ठेवूच नकोस. हे स्टेशन इकडे आपण घेऊया. हा. आणि हा फ्लायओव्हर डायरेक्ट येतो तो Correct. हे वा. जिद्दकडे. जिद्द सुंदर. असेल तर फ्लायओव्हर हे होऊ शकतं. सुंदर. एकंदर काय, हा तुझा यशाचा महामार्ग. ओके. हा तुझ्या जीवनाचा बघण्याचा तुझा दृष्टिकोन. हा हा, सही करते ते खाली सही कर ना. हा कर. शाबास. आता त्याचं काय होणार आहे माहिती आहे? हे बघ. तुम्ही माझ्या जीवनाशी का खेळलात? काय जीवन आहे हे तुझं? हे काय जीवन आहे तुझं? काय उरलंच नाही एक आयुष्यात. मिनिट, तूच खेळतोयस तुझ्या आयुष्याची, कळलं ना? आणि याच्या पुढे लक्षात घे, याच्या पुढे कुठल्याही ठिकाणी इंटरव्ह्यूला निवेदक म्हणून आलास ना, तर आता हा जसा कागद टराटरा फाडला ना, तसा तुला उभा आडवा फाडेन मी. कळलं? चल निघ. ऍक्च्युली मी इथे असतो, तुम्ही निघा भाई. अरे